एक मोठी बातमी आहे। मुंबईमधल्या आझाद मैदानामध्ये 3000 शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। आंदोलक शिक्षक संतापले आणि त्यांनी काही काळ बीएमसी लगतचा मार्ग देखील रोखून धरला। रस्ता अडवणाऱ्या काही शिक्षकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचं हे आंदोलन सध्या मुंबईमध्ये सुरू आहे। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। वेदांत, संपूर्ण महाराष्ट्रामधून हे सगळे शिक्षक या ठिकाणी एकवटल्याचं कळतं आहे। काय काय नेमक्या मागण्या आहेत त्यांच्या? ज्या प्रकारे आपण बघितलं, हिवाळी अधिवेशनापासून खरं तर महिनाभरापासून हे आंदोलन सुरू आहे। मात्र मागण्या जोपर्यंत मागण्या होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे। एक तर सेवेत कायम करणं, समान काम समान वेतन, सेवा सुरक्षा, अशा काही प्रमुख मागण्या या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या आहेत। याआधी सुद्धा 2-3 वेळेस अशा प्रकारे आक्रमक झालेले शिक्षक आपल्याला पाहायला मिळाले। आज सुद्धा थोड्या वेळापूर्वी जो आझाद मैदानाच्या बाहेर येऊन त्यांनी सीएसएमटी आणि प्रेस क्लबचा जो परिसर आहे तिथे रस्ता रोको आंदोलन केलं। मात्र पोलिसांनी काही शिक्षकांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिल्याचं कळतंय। आता पुन्हा एकदा शांततेत हे आंदोलन आपण आझाद मैदानात करावं, तुमच्या मागण्यांचा विचार केला जाईल, अशा प्रकारे सूचना या पोलिसांकडनं आणि प्रशासनाकडनं त्यांना देण्यात आल्या। अगदी धन्यवाद वेदांत सविस्तर माहितीसाठी। तर या आंदोलक शिक्षकांनी देखील काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्यांच्या मागण्या विशद केलेल्या आहेत, बघूया। 2007-8 से कौन 15, 17, 20 साल हो गए हम कॉन्ट्रैक्ट बेस पर से काम कर रहे हैं। गवर्नमेंट हमारी तरफ कोई ख्याल नहीं दे रही, परमानेंट कुछ लाभ नहीं है। 15-20 साल से परमानेंट नहीं है, कॉन्ट्रैक्ट बेस पे बहुत छोटे से मानधन पे काम करते हैं। हम पूरे महाराष्ट्र राज्य में से आए हैं सर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।